नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. कोणी लिहिली आहे माहीत नाही, पण फारच छान आणि प्रेरणादायक आहे, म्हणून तुम्हा मित्रांस शेअर करत आहे. बायकोने नवीन ॲक्टिवा घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली, म्हणून मी एका साईटवर ॲक्टिवा सेलची ॲड टाकली. वॉन्ट टू सेल फॉर ₹30,000. कोणी 15,000त मागितली, तर कोणी 26,000त. एकाने तर 28,000त मागितली. पण मी जास्त पैसे येतील या अपेक्षेने कुणालाच हो म्हटलं नव्हतं. थोड्या वेळाने एक कॉल आला आणि तो म्हणाला, "साहेब, 30,000 जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 24,000च जमले. थोडं थांबाल का? माझा मोबाईल विकतो आणि किती पैसे येतात ते बघतो. पण ॲक्टिवा मलाच द्या. माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. शेवटचे 1 वर्ष तरी त्याने गाडीवरून जावे असे मला वाटते. नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे. ती नाही घेऊ शकत मी." मी फक्त ओके बघू असं म्हणालो आणि फोन ठेवला. नंतर थोडा वेळ विचार केला आणि कॉल बॅक करून त्यांना म्हणालो, "जरा थांबा. मोबाईल विकू नका. उद्या सकाळी घरी या आणि गाडी घेऊन जा. फक्त 24,000मध्ये." माझ्यासमोर 28,000ची ऑफर असतानाही मी त्या अपरिचित व्यक्तीला 24,000मध्ये ॲक्टिवा देणार होतो. आज त्या कुटुंबात किती आनंदी वातावरण असेल. उद्या त्यांच्या घरी ॲक्टिवा येणार आणि यामध्ये माझा काहीच लॉस होत नव्हता. कारण मला परमेश्वराने खूप काही दिलं आहे आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर. दुसरे दिवशी 50, 100, 500च्या नोटांची जुळवाजुळव करून ती व्यक्ती संध्याकाळी 5 वाजता माझ्याकडे आली. सकाळपासूनच त्याचे 5 वेळा फोन. "साहेब, मी पैसे घेऊन येतोय, पण गाडी कुणाला देऊ नका." माझ्या हातात पैसे दिल्यावर त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली, की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा करून आणले. ऑफरपेक्षा 4,000 कमी पत्करून पण आम्हाला काहीच वाटले नाही. उलट त्याच पैशातील ₹500 ची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली, "घरी जाताना मिठाई घेऊन जा." डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेऊन तो माणूस ॲक्टिवा घेऊन निघून गेला. आपण सहजच रिप्लाय करतो, "इट्स माय ॲक्टिवा." पण आज ॲक्टिवा स्कूटर विकताना कळलं, ॲक्टिवा म्हणजे काय असतं ते. मित्रांनो, जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो. आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंदही बघायचा असतो. ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडण्याच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे.